मावळ तालुक्यातील आढळे येथील गुरुकुल विद्यालय परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच अजितदादांचे विकासाभिमुख विचार, स्वच्छतेबाबतचा संदेश आणि समाजहिताची भूमिका कायम स्मरणात राहावी या उद्देशाने गुरुकुल संस्थेचे विश्वस्त सचिन घोटकुळे यांनी हा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला असल्याची माहिती संस्थेच्या वतीने दिली। शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, शिस्त, स्वच्छता आणि आदर्श नागरिकत्वाचे जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा या उपक्रमातील मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले। त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा पवार प्रतिष्ठान याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। या प्रसंगी गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या जीवनावर आधारित एक नाट्य सादर केला, ज्यामध्ये अजित पवार यांनी राज्याचा विकास, शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान तसेच शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला। विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवून जबाबदार नागरिक म्हणून घडावे आणि लोकसेवा, विकास व पारदर्शक प्रशासनाची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील असा विश्वास यावेळी सचिन घोटकुळे यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो, ही शब्दाचा पक्का आहे, अजित पवारचा वादा आहे। हात तुझ्या हाती, तुझ तुझ्या साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे। आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाने दिवंगत अजितदादा यांना आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आदरांजली वाहिली। प्रार्थना गेल्या महिन्याभरापूर्वी दादांचं जेव्हा अपघाती निधन झालं, म्हणजे अजूनही तो आमच्यासाठी एक फार मोठा शॉकच म्हणावा लागेल। आणि गेल्या 2017 पासून दादांनी मला या जिल्ह्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं। 2025 पर्यंत गेले 8 वर्ष मी या जिल्ह्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वात काम केलं। आणि इतका दादांशी, एवढा जिव्हाळ्याचे संबंध दादांशी झाले। माझ्यासारखा एक ग्रामीण भागातील अतिशय गरीब कुटुंबातील एक तरुण, आणि ह्या तरुणाला दादांनी ओळखलं आणि या जिल्ह्याचा अध्यक्ष केलं। आज मी जे काय आहे, जी काय माझी ओळख आहे, या जिल्ह्यात जी काही मंडळी मला ओळखतात, ही सगळी मंडळी फक्त आणि फक्त अजितदादा या नावामुळेच मला ओळखतात। आणि माझी आज ही ओळख निर्माण झाली, आणि ही ओळख निर्माण होण्याचं खऱ्या अर्थानं काम ह्या अजितदादांच्याच माध्यमातून झालं। आणि एक दादांना श्रद्धांजली म्हणा किंवा दादा रोज समोर दिसावे, दादांचा चेहरा रोज समोर असावा, कारण की मी रोज, हे माझं शैक्षणिक संकुल आहे, हे शैक्षणिक संकुलनाला उभारणीसाठी सुद्धा परमिशन मिळण्यापासून या इमारतीच्या आजूबाजूला असणारे रस्ते डेव्हलप करण्यासाठी सुद्धा अजितदादांनी अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये मला मदत केली। आणि दादांचा चेहरा, दादांच्या माध्यमातून हे सगळं माझ्या हातनं घडलं, हे खऱ्या अर्थानं मला वारंवार दिसावं, माझ्या मनाला ते वारंवार माहिती व्हावं, येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला दिसावं की हा एक दादांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून हा सचिन घोटकुळे। खऱ्या अर्थानं हे एक मनामध्ये दादा कायम असे उमलत राहावे। शाळेवर आल्यानंतर दादांना नतमस्तक होऊन या शाळेच्या इमारतीमध्ये जावं, अशा पद्धतीची भावना खऱ्या अर्थानं मीच नव्हे तर माझ्या इथं येणारा प्रत्येक नागरिक, येणारा प्रत्येक माझी माता भगिनी, येणारा प्रत्येक माझा सहकारी, माझा येणारा विद्यार्थी विद्यार्थिनी हे दादांना पाहून, दादांचा आदर्श घेऊन उद्याच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वागावं, आपल्या आयुष्याचा त्यांनी मार्गक्रमण करावं। कारण की एक या राज्याला नव्हे तर या संपूर्ण देशाला एक दिशा देऊन
खऱ्या अर्थानं दादा गेले. स्वच्छतेचा एक अतिशय खंदा समर्थक म्हणून दादांना आम्ही सगळी मंडळी कायम पाहिलं, कायम अनुभवलं. अतिशय टापटीप राहणं, शरीराची स्वच्छता, आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ही कायम दादांच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलं. एक ह्या पुणे जिल्हा नव्हे तर या राज्याला एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर दादांच्या माध्यमातून उभं राहताना आम्ही सर्वजण पाहतोय. आणि एक ही सगळी उणीव खऱ्या अर्थानं दादा गेल्यानंतर मीच नव्हे तर जनसमुदाय, म्हणजे ज्यांनी कधीच दादांच्या पक्षाला सुद्धा मानलं नाही, ते सर्व कार्यकर्ते मी हळहळताना पाहिलं. काही मंडळी 2-2 दिवस त्यांना जेवण गेलं नाही, अशा सगळ्या प्रचंड जनतेला मी पाहिलं. भलं जरी कितीतरी विरोधक दादांना बोलत असतील, परंतु जेव्हा दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रत्येकाला वाटलं अरे नव्हतं जायला पाहिजे, अरे दादांची नाही रे, असा माणूस होणं शक्य नाही. माणूस जिवंत असल्यानंतर खऱ्या अर्थानं कधी कधी माणसाची ते आपल्याला कदर कळत नाही, परंतु हजारो लाखो लोकांना दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थानं ही उणीव आज भासवतीये आणि ही उणीव कायम भासत राहावी. दादांचा हा अर्धाकृती पुतळा पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटावं की नाही, दादा हे पाहिजेच होते. दादा हे खऱ्या अर्थाने या समाजासाठी, या समाजाला पुढे नेण्यासाठी दादा हे निश्चितपणानं पाहिजे होते. हा पहिला पुतळा आहे असं काही श्रेय मला खऱ्या अर्थानं घ्यायचं नाही, किंवा कोणत्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याला आणूनही हा कार्यक्रम करता आला असता, पण तसलंही माझ्या मनात नाही. कारण की काही दाखवण्यासाठी किंवा कशासाठी मला हा कार्यक्रम किंवा दादांचा पुतळा मला इथं करायचा नव्हता. त्याच्यामुळं मला काय असं नाही की जिल्ह्यातला पहिला पुतळा आहे, पण माझ्या एक मनातली भावना होती आणि ती भावना मी खऱ्या अर्थानं आज इथं उतरवलेली. आणि हे करताना माझे सर्व, हे गावच नव्हे तर ह्या पंचक्रोशीतले नव्हे तर जिल्ह्यातले माझे सर्व सहकारी, माझे आईवडील, माझी पत्नी, माझे बंधू, हे सगळे आणि माझ्या गावातील सगळे नागरिक ह्या माझ्या संकल्पनेला खऱ्या अर्थानं गेल्या 10-12 दिवसापासून त्यांनी बळ दिलं आणि मला त्यांनी ह्या सगळ्या उपक्रमासाठी उत्साहित केलं, प्रोत्साहित केलं. मला असं वाटत होतं की अरे आपण हे काय, लोकांना असं वाटेल की सचिन हे काय करतोय नेमकं, काहीतरी बाबा. कारण की मी मध्ये आता एक 5-6 महिन्यापूर्वी मी दादांचा पक्ष सोडून मी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु किती जरी मी कोणत्याही पक्षात गेलो तरी पण ह्या पक्षात जाण्याची उंची जी माझी वाढवली ती कुणी वाढवली तर आदरणीय दादांनी वाढवली. माझ्या सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं मला याच्यासाठी ताकद दिली. आणि आज मी ज्या पक्षामध्ये गेलोय त्या पक्षातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते, सगळे नागरिक, ह्या सगळ्या मतदार जे काय या पक्षाला मानणारी लोक आहेत, ह्या सगळे लोक आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित झालते. आणि ही सगळी मंडळी आल्यानंतर मलाही एक खऱ्या अर्थानं आनंद वाटला की बाबा ही सगळी मंडळी राजकारण बाजूला ठेवून आज या कार्यक्रमाला उपस्थित झाली. मग त्यामध्ये बबन भाऊ बेगडे असतील, आदरणीय बाळाभाऊ असतील, आदरणीय माऊली भाऊ असतील, ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. खऱ्या अर्थानं या सगळ्याच मंडळींनी मला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केला असं मी या ठिकाणी म्हणेल.